आरोपी महिला प्रतीक्षा शिंगारे यांनी सासूबाईचा फोन करून पळ काढला। मृतक सविता शिंगारे यांचा मृतदेह गोणीत भरून पळण्याचा प्रयास। असं हत्या झालेल्या 45 वर्षीय महिलेचे नाव आहे, तर प्रतीक्षा शिंगारे असं आरोपी असलेल्या सुनेचे नाव आहे। 6 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करून घरात सून म्हणून आलेल्या प्रतीक्षाने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीत घडली आहे। सविता शिंगारे यांचा मुलगा आकाश शिंगारेचा 6 महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराईच्या प्रतीक्षा या मुलीशी प्रेमविवाह झाला होता। प्रेमविवाहानंतर आकाश आपल्या परिवारासह भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी सोसायटीत राहत होता। नोकरीनिमित्त आकाश लातूरला असताना त्याची आई सविता आणि पत्नी प्रतीक्षा या दोघी घरी एकट्याच होत्या। याच संधीचा फायदा घेत प्रतीक्षाने रात्री सासूचा क्रूरपणे खून करून त्यांचा मृतदेह गोणीत भरला। प्रतीक्षा हा मृतदेह घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होती, मात्र गोणीतील मृतदेह घेऊन जाता आला नसल्याने ती फरार झाली। घरमालकाला सकाळी संशय येताच घरमालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सविता यांचा मृतदेह घरात गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून प्रथमदर्शनी मृत सविता यांच्या डोक्यावर मार लागल्याचे दिसून येत आहे। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सून प्रतीक्षेचा शोध सुरू केला असून सुनेने आपल्या सासूला इतक्या निर्घृणपणे का संपवलं, या हत्येत आणखी कोणाचा सहभाग होता का, हे तपासाअंतीच स्पष्ट होईल। मात्र प्रेमविवाह करून घरी आलेल्या सुनेनंच इतक्या भयंकरपणे सासूला संपवल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे। जालना शहरामध्ये प्रियदर्शनी इथे 2 लेडीज सोबत राहत होती, एक सासू होती आणि एक त्याची सून होती। ते दोघे राहत होते। मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे। रात्री किंवा सकाळीची घटना आहे। त्यांनी सूनने सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता, पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आलं आणि ही गोष्टी मकान मालकने बघितली आणि पोलिसला इन्फॉर्म केलं आणि आता पंचनामा वगैरे झाला। बॉडी पोस्टमॉर्टमसाठी गेलेली आहे। आरोपीचे तलाशसाठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची। आरोपी पण भेटले। कशा पद्धतीने मारले प्रेमापेशी हेड इंजुरी दिसत आहे, डोक्यावर मार आहे। बाकी डिटेल मध्ये तर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वायस्ट नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज होते काय। नाही, तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रयत्न नाही आहे, फक्त त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न। मयत जे आहे तिचं नाव आहे सविता शिंगारे आणि तिची सून आहे प्रतीक्षा शिंगारे। ते डाऊटफुल आहे, तर त्याच्या मागे आपली टीम आहे। हा, घरी कॅमेरेज आहे, ते आपण आता हस्तगत केलेले आहे। त्याच्या डिटेल मध्ये बघणं सुरू आहे। किरायाने राहतो, कोणाला ताब्यात नाही घेतलंय, तिथे डाऊटफुल आहे, तिथे मागे टीम आहे। LCBची आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिथे मागे आहे। आपण अपघातामध्ये 6 लोकांचं गेलं जीव, अनेक लोक घायल। दुर्घटना घडली आहे, ही भीषण दुर्घटना आहे। खामगाव शेवगाव महामार्गावरील विचित्र घटना आहे। खामगाव ते शेवगाव मार्गावर जयपूर लांडे फाट्याजवळ 2 एप्रिलच्या पहाटे 5:30च्या सुमारास बोलेरो ST बस आणि खाजगी लक्झरी बसमध्ये घडलेले तिहेरी अपघाताच्या विचित्र घटनेत 6 जण ठार झाले, 17 जण जखमी झाले असून 7 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मृतांमध्ये 5 पुरुष 1 महिलेचा समावेश आहे। पुणे ते परतवाडा MH14 LB 2344 क्रमांकाच्या बसवर MH 28 AZ 3314 बोलेरो जीप धडकली। याच सुमारास नाशिक अमरावती ही अदानी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्रमांक MH 15 F 4041 ST बसवर मागून आदळली। या अपघातात बोलेरोमधून प्रवास करणारे गजानन बोरवेलचे मालक
शिवाजी समाधान मुंडे पाटील, शेवगाव शिवपाल संतकुमार संयम, कृष्णा मोरे मोहनसिंग सरोते, ज्ञानेश्वर मारवी तिघे राहणार मध्य प्रदेश यांचा मृत्यू झाला. तसेच ट्रॅव्हल्समधील मेहरुन्निसा शेख हबीब 45 वर्ष धुळे मालेगाव व रणजित वानखेडे 40 मुर्तुजापूर हे ठार झाले. जखमींचा खामगाव व अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती खामगावचे तहसीलदार सुनील पाटील यांनी दिली. मित्रांनो, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावे विनंती आहे.